होळीबद्दल ना आमचं इतकं मोठं कन्फ्युजन झालं, ते काय ना तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी आईने इकडं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आधी करून ठेवल्या. मी इकडे रेडी झाले पूजेसाठी. सिंपल असा लुक केला होता. ही आईची साडी आहे आणि मी ती वेअर केली आहे. त्यानंतर ना इकडे पूजेचं ताटसुद्धा रेडी होतं, ते घेतलं आणि आम्ही खाली गेलो पार्किंगमध्ये. छान पूजेची तयारी आई आणि विजय दोघेजण मिळून करत होते आणि मी ते सगळं बसून बघत होते, कारण मला त्यातलं काही येत नाही. मग नंतर ना पूर्ण होळी पेटवून घेतली आणि मी सुद्धा पूजा करायला घेतली. तर चला आता आमचं होळीबद्दलचं कन्फ्युजन मी तुम्हाला सांगते. झालं असं, सकाळी ना माझ्या नंदेचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आज पूजा करायची नाही होळीची, धुलिवंदनच्या दिवशी जे ग्रहण आहे ते सुटल्याच्या नंतर होळीची पूजा करायची. तर मी तर त्यांना म्हणत होते असं काही नसतं वगैरे, पण तरी नंतर आमचं 4 वाजता ठरलं की हां आजच पूजा करायची, सगळेजण आजच करताय. मग काय, मग सगळा मूड जो गेलेला होता तो परत आणला आणि सगळी तयारी करून पूजा करून घेतली. छान पूजा झाल्याच्या नंतर पोळ्या बनवायला घेतल्या इकडे, कारण सगळा स्वयंपाक झाला होता. सगळा स्वयंपाक आईने करून ठेवला, फक्त पोळ्या बाकी होत्या. म्हटलं चला आता तेवढ्या मी करते. छान पोळ्या बनवून घेतल्या आणि दिवसाचा शेवट जो आहे तो छान असा पुरणपोळीने गोडसुद्धा झाला आणि आजचा दिवस असा काहीसा आमचा कन्फ्युजनमध्ये गेला. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.